शिवतीर्थवरून राज ठाकरे हे शिवसेना भवनाकडे रवाना होत आहे। उद्धव ठाकरे हे शिवसेना भवन या ठिकाणी पोहोचलेले आहे। सेना भवनात ते पोहोचलेले आहे आणि संयुक्त वचननामा या ठिकाणी प्रकाशित होणार आहे। ठाकरे गट, मनसे आणि शरद पवार गटाचा हा संयुक्त जाहीरनामा, या जाहीरनाम्यावर संपूर्ण मुंबईकरांचं लक्ष आहे आणि शिवतीर्थ या ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय। राज ठाकरे यांचा ताफा सेना भवनाकडे निघालेला आहे। ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर ही पहिली निवडणूक दोघं बंधू एकत्र लढणार आहे। मनपा निवडणूक दोन्ही ठाकरेंच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची अशी निवडणूक आहे, कारण दोन्ही पक्षांचं अस्तित्व या निवडणुकीवर आता राहिलेलं आहे। त्यामुळे आता आज या संयुक्त वचननाम्यात कोणकोणते वचन मुंबईकरांना ठाकरे बंधू देतात आणि ठाकरे बंधूंच्या या वचनांवर मुंबईकर विश्वास ठेवून त्यांना या निवडणुकीत कल देतो का, ते पाहणं महत्त्वाचं आहे। आणि त्याच राजकीय घडामोडींमध्ये ठाकरे बंधूंचा हा वचननामा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। तर मुंबईमध्ये ठाकरे गट, मनसे आणि शरद पवार गट यांची युती आहे। ही आघाडी एकत्र निवडणूक मुंबईत लढते आणि त्याच निवडणुकीची सुरुवात, प्रचाराची सुरुवात या वचननाम्याने होत आहे। त्यामुळे ठाकरे बंधूंचा हा वचननामा पक्षांसाठी किती फायदेशीर ठरतो, महायुती त्याला कसं उत्तर देते, त्याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून आहे। तर ठाकरे बंधूंच्या वचननाम्यापूर्वीच संजय राऊत हे शिवतीर्थावर पोहोचले होते। या वचननामाच्या आधीही शिवतीर्थावर अनेक वेळा संजय राऊतांनी जाऊन वचननाम्यासंदर्भात मंथन केलं, राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली। कालही त्यांची आणि राज ठाकरेंची भेट झाली होती आणि आजही राज ठाकरे आणि संजय राऊत यांची भेट झाली, वचननाम्यासंदर्भात चर्चा झाली। आणि आता दोन्ही ठाकरे बंधू हे शिवसेना भवनावर असतील। त्यांच्यासोबत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे देखील असतील आणि ठाकरे बंधूंचा हा वचननामा जाहीर होणार आहे। ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे केवळ मुंबईकरच नाही तर महाराष्ट्राची नजर या मनपा निवडणुकीकडे लागलेली आहे, मुंबईच्या निवडणुकीकडे लागलेली आहे। मुंबईत सत्ता कोणाची, मुंबई महापालिकेवर वर्चस्व कोणाचं, याची उत्सुकता प्रत्येक जणाला आहे। त्यामुळे आता या वचननाम्यातून ठाकरे बंधू आपल्या प्रचाराचा पाया रोवत आहेत। त्यानंतर संयुक्त सभा होणार आहे। आता मराठी माणूस आणि मुंबईतला मराठी माणूस ठाकरे बंधूंना किती साथ घालतो, त्यांच्या या हाकेला ओ देतो का, ते पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। या वचननाम्यानंतर ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभा होणार आहे। मुंबईसह इतर महापालिकांसाठी ज्या ज्या ठिकाणी ठाकरे बंधू एकत्र लढत आहेत त्या ठिकाणी ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभा या होणार आहे। तर थोड्या वेळापूर्वीच उद्धव ठाकरे शिवसेना भवन या ठिकाणी पोहोचलेले होते। राज ठाकरेही सेना भवनावर पोहोचलेले आहे। संजय राऊतही वचननामा प्रकाशित होताना उपस्थित असतील आणि थेट त्याच ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय। थोड्याच वेळात ठाकरे बंधूंचा वचननामा जाहीर होणार आहे। तर या वचननाम्यात मराठी माणसासाठी, मुंबईकरांसाठी काय असेल ते पाहणं महत्त्वाचं आहे। काल महायुतीकडून फडणवीस, शिंदे यांच्याकडून ठाकरे बंधूंच्या या युतीवर जोरदार टीका झाली होती। उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलेला होता। त्या संदर्भातही काही उत्तर राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे दोघं देणार का, त्याकडेही लक्ष लागलेलं आहे।
तर 20 वर्षानंतर राज ठाकरे हे सेना भवनात येत आहेत। त्यामुळे मराठी महाराष्ट्राच्या राजकारणासाठी ही अत्यंत महत्त्वाची घडामोड। याआधीही उद्धव ठाकरे शिवसेनेचं वर्चस्व हे मुंबई महापालिकेवर राहिलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा मुंबई महापालिका कोणाची यासाठी ही स्पर्धा सुरू झालेली आहे। महायुती विरुद्ध आघाडी असा हा सामना पाहायला मिळतो। मात्र काहीशी समीकरणं बदललेली आहे। शिवसेना आणि भाजप ही मुंबईत एकत्र लढते, तर त्याचवेळी अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतलेली पाहायला मिळते आणि दुसरीकडे काँग्रेसने ही वेगळी भूमिका घेतलेली आहे। महाविकास आघाडीतून काँग्रेस ही वेगळी लढते, तर ठाकरे बंधूंसोबत शरद पवार गट या निवडणुकीत एकत्र आहे। त्यामुळे या तिन्ही पक्षांचा हा वचननामा आज जाहीर होतोय। अगदी थोड्याच वेळात मुंबईच्या विकासाची ब्लूप्रिंट काय हे या वचननाम्यातून पाहायला मिळेल। ठाकरे बंधू हे मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी एकत्र येण्याची आणि एकत्र लढणार असल्याची घोषणा केली होती आणि खऱ्या अर्थाने आजपासून ठाकरे बंधूंचा प्रचार सुरू झाला असं म्हणता येईल आणि या वचननाम्याने या प्रचाराची सुरुवात ही होते। आज मुंबईचा ठाकरे बंधूंचा हा वचननामा प्रकाशित होणार आहे। थोड्याच वेळात ठाकरे बंधू वचननामा जाहीर करणार आहे। शिवसेना भवनात या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्या ठिकाणी राज ठाकरे जवळपास 20 वर्षांनंतर पहिल्यांदा शिवसेना भवनात उपस्थित राहणार आहे, ज्यामुळे या घटनेला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि काहीसं भावनिक महत्त्वही प्राप्त झालंय। हा वचननामा मराठी माणूस आणि मुंबईच्या उज्ज्वल भविष्याचा वेध घेणारा असेल असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं होतं। आदित्य ठाकरे, अमित ठाकरे यांनी याआधी या वचननाम्याची झलक दाखवली होती। यामध्ये मुंबईकरांसाठी अपेक्षित विकासाचं चित्र स्पष्ट आहे असंही अमित ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं। तरी पाणी पुरवठा, मलनिस्सारण, कचरा व्यवस्थापन, मुंबईमधील जी वाहतूक समस्या आहे त्या संदर्भात, मूलभूत सेवा, मैदानं, उद्यानं, व्हर्च्युअल शिक्षण, कोस्टल रोड, मेट्रो प्रकल्प या विकास कामांवरही लक्ष केंद्रित केलं जाणार असल्याची माहिती आहे। त्या संदर्भातली ही काही वचनं ही ठाकरे बंधूंकडून या वचननाम्यात दिली जाऊ शकतात अशी माहिती आहे। त्यामुळे आता थोड्याच वेळात हा वचननामा प्रकाशित होणार आहे। या वचननाम्याकडे केवळ मुंबईचंच नाही तर महाराष्ट्राचंही लक्ष लागलेलं आहे, कारण ठाकरे बंधू 20 वर्षांनंतर सोबत आलेले आहे आणि 20 वर्षांनंतर राज ठाकरे शिवसेना भवनाची पायरी चढणार आहे आणि त्याचं माध्यम हा वचननामा बनतोय। त्यामुळे या वचननाम्याचं अधिकच महत्त्व वाढलेलं आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र येऊन आपला संयुक्त वचननामा जाहीर करतील। शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे त्यासोबतच शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत वचननामा प्रसिद्ध केला जाईल। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांच्याकडून। मनोज, काय घडामोडी घडतायत? नक्कीच आपण पहिलं दोन्ही ठाकरे बंधू हे शिवसेना भवन या ठिकाणी दाखल झालेले आहेत। 20 वर्षानंतर राज ठाकरे यांनी शिवसेना भवनची पायरी चढलेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या शशिकांत शिंदे या ठिकाणी आपण जाहीरनामा हा जाहीर केला। महानगरपालिकेसाठी कशा प्रकारे, मुंबईसाठी कशा प्रकारे या ठिकाणी कार्यरत राहणाऱ्या शिवसेना आणि मंत्री जी मनोज, माफ करा, तुम्हाला थोडं थांबवते। पुन्हा एकदा या संदर्भातील अपडेट घेण्यासाठी तुमच्याकडे येईल। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर थोड्याच वेळात ठाकरे बंधूंचा हा जाहीरनामा, वचननामा प्रकाशित होणार आहे। शिवसेना भवनात दोघेही बंधू पोहोचलेले आहे आणि या संदर्भातच माझे सहकारी सिद्धेश ताकवले हे आपल्याला माहिती देत आहेत। सिद्धेश, आपण पाहतोय
शिवसैनिकांसाठी मनसैनिकांसाठी हा भावनिक क्षण मानला जातोय, कारण 20 वर्षांनंतर राज ठाकरे शिवसेना भवनाची पायरी चढतायत. खरं आहे प्रणिता, आपण जर बघितलं असेल तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती जवळपास 20 वर्षांनंतर राज ठाकरे सेना भवनामध्ये आलेले आहेत. एक भावनिक नातं हे संपूर्ण शिवसैनिकांसाठी आणि मनसैनिकांसाठी आजचा हा प्रसंग आहे. कारण विषय असा आहे की आज खऱ्या अर्थानं आजपासून ठाकरे बंधू आपल्या प्रचाराची सुरुवात करतात. आणि जर आपण बघितलं असेल तर याच्या आधी म्हणजेच जी मुंबई महानगरपालिका आहे ती जिंकण्यासाठी हे दोन्ही बंधू आता शड्डू ठोकून मैदानामध्ये उतरलेले आहेत. जर आपण या पक्षीय बलाबल जर आपण बघायचं झालं तर मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस जी शरद पवारांची यांच्या पक्षामध्ये युती झालेली आहे. शिवसेना ठाकरे गट जो आहे तो 163 जागा लढत आहे, तर मनसे 53 जागांवरती आपलं नशीब आजमावणार आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस 11 जागांवरती निवडणूक लढवते. आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती जे आपण बघतोय की महायुती सरकारमधलं जे काही जे नेते आहेत त्यांनी सुद्धा ठाकरे बंधूंना अनेक वेळा डिवचण्याचा प्रयत्न केलेला होता, अनेक गोष्टींवरून त्यांना घेरण्याचा प्रयत्न केलेला होता. मात्र उमेदवारी अर्ज काल भरून सुद्धा त्याच्यानंतर सायंकाळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची सुद्धा भेट झालेली होती. या भेटीदरम्यान सुद्धा पक्षातील बंडखोरी आणि प्रचाराबाबत सुद्धा चर्चा करण्यात आलेली होती. उद्या आज आपण बघतोय तर विक्रोळीमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंची पहिली सभा, जे एकूण 3 सभा मुंबईमध्ये घेण्यात येणार आहेत. कारण तसं बघायला गेलं तर मुंबई वाचवायची आहे, मुंबईसाठीचा जो अजेंडा ठाकरे बंधूंनी जो निश्चित केलेला आहे तोच अजेंडा डोळ्यासमोर ठेवून या निवडणुकीला हे दोन्ही बंधू सामोरं जातात. बंडखोरांना शमवण्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न सुद्धा झालेले होते. ठाणे असेल, इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा ज्या काही बंडखोरांनी बंड केलेलं होतं त्यांना सुद्धा कुठेतरी शमवण्याचा प्रयत्न ठाकरे बंधूंनी केला होता. आणि आजचा आपण जो दिवस आहे तो हा ठाकरे बंधूंसाठीच नव्हे तर संबंध शिवसैनिकांसाठी आणि मनसैनिकांसाठी आजचा हा दिवस महत्त्वाचा मानला जातोय. कारण या वचननाम्यातून मुंबईसाठी ज्या काही उपाययोजना आहेत, कारण आपण बघितलं असेल तर 2 दिवसापूर्वीच अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी सुद्धा एक विकासाची ब्ल्यूप्रिंट ही सादर केलेली होती. आणि याच ब्ल्यूप्रिंटनुसार मुंबईसाठी कुठल्या कुठल्या उपाययोजना, म्हणजे त्या रस्त्यांची कामं असतील, कॅन्सर रुग्णांसाठी जे काही काय म्हणतात सुविधा देणं असेल, या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींवरती ज्या सर्वसामान्य मुंबईकरांसाठी उपयुक्त आणि फायदेशीर अशा गोष्टी आहेत त्या गोष्टींवरती प्रकाश टाकण्याचं काम या दोन्ही पुढच्या पिढीने केलं होतं. आणि जर आपण एक गोष्ट प्रामुख्याने जर बघायची झाली तर या ठाकरे बंधूंच्या प्रचाराची जी धुरा जी देण्यात आलेली होती ती अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या खांद्यावरती देण्यात आलेली होती. त्यामुळे ठाकरेंची पुढची पिढी सुद्धा राजकारणामध्ये सक्रिय झालेली आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या ठाकरे बंधूंची ताकद एकंदरीत दाखवण्याचा जो प्रयत्न आहे तो ही पुढची पिढी करते. आणि आजच्या वचननाम्यामध्ये नेमकं काय होणार, सर्वसामान्य मुंबईकरांच्या दृष्टीनं हे ठाकरे बंधू कशा पद्धतीचं व्हिजन महाराष्ट्रासमोर आणि एव्हाना मुंबई समोर प्रसिद्ध करतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार. थोड्याच वेळात या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल आणि या पत्रकार परिषदेतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे सुद्धा उपस्थित आहेत. कारण हे तिन्ही पक्ष मिळून एकत्रित मुंबई महानगरपालिका निवडणूक लढत आहेत. अगदी सिद्धेश, या वचननाम्यातील संभाव्य मुद्दे काय असू शकतात? कोणकोणती अशी महत्त्वाची आश्वासनं जी ठाकरे बंधू देऊ शकतात, जी सध्या मुंबईच्या आणि मराठी माणसाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची मानली जात आहेत? जो प्रमुख मुद्दा आहे प्रणिता तो म्हणजे अर्थातच मुंबई महाराष्ट्रापासून वेगळं होऊ न देण्याचा. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे सर्वसामान्य मुंबईकरांचे होत असलेले हाल, मराठी माणसावरती होत असलेला अन्याय आणि सोबतच जे रस्त्यांची अवस्था जी मुंबईमध्ये झालेली आहे. कारण डागडुजी थोड्या वेळासाठी केली जाते, 6 ते 7 महिने फक्त या रस्त्यांची सुविधा सर्वसामान्य मुंबईकरांना त्याचा लाभ होतो, त्याच्यानंतर पुन्हा परिस्थिती जैसे ते होते. रस्त्यांचे होत असलेले हाल म्हणजे फक्त मी मुंबईपुरतं म्हणत नाहीये, मुंबईच्या बाहेरची जी परिस्थिती आहे ती सुद्धा अशाच पद्धतीची आहे. पावसाळ्याच्या आधीपर्यंत रस्ते हे अतिशय चांगले चाललेले असतात, मात्र जेव्हा पावसाळा सुरुवात होते पहिल्याच पावसामध्ये रस्त्यांची दाणादाण उडते. त्यामुळे रस्त्यांचा हा प्रश्न प्रामुख्याने ठाकरे बंधूंचा हा अग्रक्रमाने घेतला जाऊ शकतो. पाण्याच्या सुविधा असतील, सर्वसामान्य मुंबईकर जिथे पाण्याची अजून सुद्धा टंचाई आहे, कपात केली जाते, या पाणी तर तिथे सुद्धा 24 तास प्रत्येकाला पाणी मिळण्याच्या दृष्टीनं प्रयत्न कुठल्या पद्धतीनं केले जातात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. हे 3 मुद्दे तरी प्रामुख्यानं चर्चिले जाऊ शकतात आजच्या या पत्रकार परिषदेतून. त्यामुळे आजच्या या वचननाम्यामध्ये आणखी कोणत्या मुद्द्यांवरती हे ठाकरे बंधू आपले विचार मांडतात आणि काय व्हिजन जनतेसमोर ठेवतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. अगदी सिद्धेश, आपण जर पाहिलं तर
ठाकरे बंधू किंवा राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत राजकारण करणं हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं असं म्हटलं जातं। आणि जेव्हा बाळासाहेब हयात होते त्यावेळेस राज ठाकरे या शिवसेना भवनात असायचे आणि या शिवसेना भवनातूनच कुठेतरी त्यांच्या राजकारणाची सुरुवातही झाली असं मानलं जातं। आणि आता 20 वर्षांनंतर एका अर्थाने पुन्हा बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण होतंय, कारण शिवसेना भवनाची पायरी राज ठाकरे चढतायत असंही म्हटलं जातंय। खरंय प्रणिता, कारण हा एक मी मगाशी जसं म्हणालो तसं हा खरं तर दोन्ही शिवसैनिकांसाठी, मनसैनिकांसाठी आणि ठाकरे कुटुंबासाठी हा आजचा जो क्षण आहे तो अतिशय भावनिक क्षण आहे। कारण हे दोन्ही बंधू एकत्रित यावे ही प्रत्येक मराठी माणसाची सुद्धा इच्छा होती आणि ठाकरे कुटुंबाची सुद्धा इच्छा होती। मात्र कुठेतरी विषय फिसकटत होता, कुठेतरी ही युती होत नव्हती। मात्र अनेकदा युतीसाठी प्रस्तावही करण्यात आले, टाळी देणार का, टाळीसाठी एक हात पुढे करतो तर एक हात मागे करतोय, अशा सुद्धा चर्चांना उधाण आलेलं होतं। मात्र ती युती कुठल्या ना कुठल्या तरी कारणावरून फिसकटत होती। मात्र आत्ताची जी खरी परिस्थिती आहे ती दोन्ही पक्षांसाठी अतिशय संघर्षाची परिस्थिती आहे। अतिशय खडतर प्रवासातून हे दोन्ही बंधू प्रवास करतायत। मात्र या सगळ्यामधून जर आपल्याला बघायचं असेल तर या मुंबई महानगरपालिकेमध्ये जर मराठी माणसाचं अस्तित्व टिकवायचं असेल तर या दोन्ही बंधूंना युतीशिवाय पुढचा पर्याय कुठलाच नव्हता। कारण जर हे दोन्ही बंधू एकत्रित यावे ही प्रत्येकाची इच्छा तर होतीच, मात्र या सगळ्यातून काय इम्पॅक्ट ठरू शकतो मराठी माणसावरती आणि विरोधकांवरती हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे। आणि त्याच दृष्टिकोनातून ही युती झाल्याचं बोललं जाते। आता तू जसं म्हणालीस तसं 20 वर्षांनंतर राज ठाकरे सेना भवनात आलेले आहेत। मात्र कुठेतरी 2 पावलं जेव्हा या सगळ्या गोष्टीसाठी, कुठल्या तरी चांगल्या गोष्टीसाठी 2 पावलं मागे जावं लागतं आणि हेच कुठेतरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी ही दिशा अवलंबली असावी असं सुद्धा काही जाणकारांच्या मते आपल्याला कळतंय। जी सिद्धेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर सध्या आपण पाहतोय शिवसेना भवनातील ही दृश्य 20 वर्षांनंतर राज ठाकरे यांनी शिवसेना भवनाची पायरी चढलेली आहे। त्यांच्यासोबत दृश्यांमध्ये संजय राऊतही पाहायला मिळतात। राज ठाकरे शिवसेना भवनावर पोहोचण्याच्या आधीच उद्धव ठाकरे